राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता शशिकांत शिंदे ने मालेगांव बम विस्फोट मामले पर प्रतिक्रिया देते हुए कहा है कि जिस प्रकार मुंबई बम विस्फोट के फैसले के खिलाफ राज्य सरकार सुप्रीम कोर्ट गई है, ठीक उसी तरह मालेगांव बम विस्फोट के निर्णय को भी सुप्रीम कोर्ट में चुनौती दी जानी चाहिए। उन्होंने कहा कि मुंबई और मालेगांव दोनों मामलों में सभी आरोपी रिहा हो गए हैं, जबकि अदालत ने माना है कि बम विस्फोट हुए थे। मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉट मधले सगळे आरोपी सुटलेले आहेत। काही त्रुटी असल्या तर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगताय की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे, परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यातल्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे। तशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरा अभय सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल, म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची स्थानिक भूमिपुत्रांची जी घरं आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते, म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असतील, आनंदजी आंग्रे असतील, माझ्या महिला अध्यक्ष तलुजाताई असतील, विविध सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय। मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे। आमची घरं जी आहेत, कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटने घेतलेला आहे, तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत। त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे। आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे, म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे।